आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी 2 विशेष विमानांची सोय. खास व्हॉट्सअॅप मदत क्रमांक जारी. रंगोत्सव, होळी आणि धुळवड सर्वत्र साजरा. वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण सुरू. संध्याकाळी 6:47 मोक्ष. आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ. नागपूरच्या मालविका बनसोडचा सामना चीनच्या प्रतिस्पर्धीसोबत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार. अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली आहे. पश्चिम आशियाच्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी राज्य सरकारनं 971503654357 हा आपत्कालीन व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमच्या समन्वयानं राज्य सरकारनं हा क्रमांक जारी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणा आणि केंद्र सरकारसोबत सातत्यानं संपर्क ठेवून आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा काल रात्रीपासून अंशतः पुन्हा सुरळीत झाली असून त्यामुळे तिथं अडकलेल्या हजारो भारतीयांना मोठा दिलासा मिळालाय. दुबई आणि अबुधाबीपासून दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूकडे काही प्रमाणात विमानसेवा सुरू करण्यात आली. दुबईत अडकलेल्या 149 प्रवाशांना घेऊन आलेलं एअर इंडियाचं विमान आज सकाळी 10:58 दिल्ली विमानतळावर उतरलं, तर एमिरेट्स कंपनीचं विमान 217 प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलं. भारतातल्या विविध विमानतळावरून आखाती देशांकडे जाणारी अनेक उड्डाणं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं स्थगित केली आहे. हज आणि उमरा यात्रेसाठी विदर्भातून तसंच महाराष्ट्रातून सुमारे 45,000च्या वर पर्यटक सौदी अरेबियात सध्या मध्य आशियातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे नो फ्लाय झोनमुळे अडकून पडले आहे. या पर्यटकांना त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधायला सांगण्यात आलं आहे. परंतु यासाठी ट्रॅव्हल संचालकाकडून काय मदत होईल याची देखील चाचणी करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिली आहे. पश्चिम आशियात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान, बहरीनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा तसंच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशीही मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्या भागातल्या घडामोडींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या कठीण काळात भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल या तिन्ही राष्ट्रप्रमुखांचे त्यांनी आभार मानले. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती या विषयावर ते दूरस्थ पद्धतीनं बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदारीच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे, असं मोदी म्हणाले. भारतानं अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केल्यामुळे संधीची दारं उघडली गेल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज जब भारत अपनी मजबूत इकोनॉमी से पूरे विश्व की उम्मीद बना हुआ है, आज जब ग्लोबल सप्लाई चेन रीशेप हो रही है, तब अर्थव्यवस्था की तेज प्रगति विकसित भारत का भी बहुत बड़ा आधार है. हमारी दिशा स्पष्ट है, हमारा संकल्प स्पष्ट है. बिल्ड मोर, प्रोड्यूस मोर, कनेक्ट मोर और अब जरूरत है एक्सपोर्ट मोर. गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवी, असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. भाजपानं राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षानं बिहारमधून नितीन नवीन आणि शिवेश कुमार यांच्यासह 2 उमेदवारांची नावं निश्चित केली आहे. आसाममधून तेराज गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांना राज्यसभेचे उमेदवार घोषित करण्यात आलं आहे. हरियाणामधून संजय भाटिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं ओडिशामधून 2 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यात सर्वत्र धुळवडीचा सण उत्साहानं साजरा केला जातोय. होळीच्या नावाखाली दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. नागपुरात ठिकठिकाणी रंग खेळून होळीचा सण साजरा केला जातोय. रासायनिक रंगांचा वापर टाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करूया, असं आवाहन विविध संस्था संघटनांनी केलंय. सकाळपासून लहान मोठे आपापल्या परिसरात रंग उधळताना दिसून येत आहे. वाशिम शहरात रंगपंचमीचा सण महिलांनी आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहराच्या विविध भागात रंगांची उधळण, हास्य आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी आणि चिमुकल्यांनी नाच गाण्यासह रंगोत्सव साजरा केला.
या साजरा करतानाच ऐक्याचा संदेश देखील दिला. याशिवाय काल राज्यात विविध ठिकाणी परंपरेनुसार होलिका दहन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा इथं सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली. दरवर्षीप्रमाणे होळीच्या दिवशी दर्ग्यावर चादर अर्पण करून आणि नारळाच्या होळीची विधिवत पूजा करण्यात आली. नारळाची होळी पेटवल्यानंतर यात्रा महोत्सवाला अधिकृत प्रारंभ झाला असून देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहे. यात्रेनिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्यभरातून एसटीच्या विशेष बस सेवाही सुरू करण्यात आल्या आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज होत आहे. दुपारी 3:20 ग्रहण सुरुवात झाली तर संध्याकाळी 6:47 मोक्ष असेल. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 3 तास 27 मिनिटांचा असेल. ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटातील काही भाग वगळता देशात अनेक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहण पाहता येणार आहे. विदर्भातील चंद्रपूरसह राज्यातील सर्व भागातून नागरिकांना निसर्गाचा हा चमत्कार पाहता येणार आहे. प्रशासनानं आणि खगोल मंडळींनीही नागरिकांना या वैज्ञानिक घटनेचा आनंद घेण्याचं आवाहन केलं आहे. ही घटना अभ्यासकांसाठी चंद्राच्या छायेचा सखोल अभ्यास करण्याची मोठी संधी आहे. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशातली अनेक मंदिरं बंद राहणार आहे. होळी पौर्णिमेला होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक तीर्थस्थळ बंद ठेवण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या काही ठराविक नियमांचं पालन करून शेगाव इथं संत गजानन महाराजांचं देऊळ सुरू ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक एटीएसनं राज्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुंबईत कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी भागात ही कारवाई करण्यात आली तर यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 74 लाख रुपये रोख, तलवारी आणि चाकूंसह अन्य धारदार शस्त्र जप्त करण्यात आली. ही शस्त्र बाळगल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय अनेक कागदपत्र, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि सीसीटीव्ही कॅमेरेही जप्त करण्यात आले असून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड भागातल्या 14 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. जाहिरातींच्या माध्यमातून महसूल वाढवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला असून पुढच्या 5 वर्षात 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याच्या कानाकोपऱ्यात महामंडळाचे 251 बस आगार आणि 660 पेक्षा जास्त बस स्थानक आहे. त्यात दररोज 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे जाहिरातदारांसाठी ही एक सुवर्ण संधी असल्याचं सरनाईक म्हणाले. ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये बर्मिंगहम इथं सुरुवात झाली. भारताच्या 12 खेळाडू संघ स्पर्धेत उतरला आहे. पुरुष एकेरीत भारताचा अग्रगण्य खेळाडू लक्ष्य सेनचा सामना पहिल्याच फेरीत चीनच्या शी यू ची हिच्यासोबत होणार आहे. महिला एकेरीत नागपूरच्या मालविका बनसोड हिच्यासमोर चीनच्या चेन युफेई हिचं आव्हान आहे. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मालविकाला पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात आज 38.5 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती इथं आज 38.2, वर्धा इथं 38 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलंय. कमाल आणि किमान तापमानात सातत्यपूर्ण वाढ नोंदवण्यात येत असून आज नागपुरात देखील 35.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं तर 16.4 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान होतं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. पश्चिम आशिया प्रदेशातल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येत्या 5 आणि 6 मार्च रोजी होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. परीक्षांच्या नव्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाही. येत्या गुरुवारपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन 7 तारखेपासून नियोजित असलेल्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल असं मंडळानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी 2 विशेष विमानांची सोय. खास व्हॉट्सअॅप मदत क्रमांक जारी. रंगोत्सव, होळी आणि धुळवड सर्वत्र साजरा. वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण सुरू. संध्याकाळी 6:47 मोक्ष आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला आजपासून प्रारंभ. नागपूरच्या मालविका बनसोडचा सामना चीनच्या प्रतिस्पर्धीसोबत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.